सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। या नव्या प्रणालीमुळे मालमत्ता कर आकारणी अधिक न्याय, पारदर्शक आणि सोपी होणार असून पूर्वीची वार्षिक भाडेमूल्य प्रणालीमुळे अनेक बाबतीत अनेकांच्यावर अन्यायकारक ठरत होती। या नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर जास्त कर आकारला जात होता, तर जुन्या मालमत्तांची बाजार मूल्य वाढवूनही त्यांचा कर कमीच राहत होता। ही तफावत कर प्रणालीमुळे असमतोल निर्माण होत होता। नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे ही तफावत दूर होणार आहे। याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये संजिता महापात्रा, आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका यांनी दिलेली आहे। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहे आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहे त्यांच्या मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्याच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्ड निहाय आपला माणसं तिथे उभी असणार, उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपला इथे सुनावणी होणार रितसर आणि जेव्हा ते सुनावणीचा निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावी आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही। सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेले नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहे, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील। त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। तुम्हाला जे काही शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू।